चालू लागेल काय करू आता इकडे तिकडे बोल अरे हे काय हे बॉस ओढलास तू तुम्हाला पूजेला बसायचं होतं ना सॉरी आई मला भूकच सहन झाली म्हणून काय अधिराज अरे महाशिवरात्रीचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पाळायचा असतो आणि तुला आत्ताच भूक लागली एवढा सुद्धा ताबा नाही ठेवलास तुम्ही कोणाला सांग कधी काही जमतं का नीलांबरी नवऱ्याबद्दल बोलतेस हे लक्षात ठेव नाही तुमच्यातले वाद तुम्हीच मिटवा मी त्यात पडणार नाही पण घरात पूजा आहे एवढं तरी लक्षात असू द्या पूजेला आता भावना आणि सिद्धूच बसते पदरी हे झाले आज आपल्याकडे खूप लोक येणार आहेत आणि मला हा कार्यक्रम परफेक्ट व्हायला हवा तुम्ही साथ देणार आहात ना माझी नवऱ्याला सांग नाही सहन झाली त्याला पण आता एक लक्षात असू दे आपल्याकडे महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो या उत्सवाचं पहिलं वर्ष आणि हो आज घरातल्या सर्व सुवासिनींनी निर्जळी उपवास करायचा आहे निरांबरी आता नवऱ्याने एक उपवास मोडला म्हणून तुम्ही तुमचा उपवास मोडू नका उपवास करा आणि या तुमच्या नवऱ्यासाठी काहीतरी अक्कल दे अशी प्रार्थना करा म्हणजे झालं त्याच्या पिंडीसमोर काहीही इच्छा केली तर ती पूर्ण होत असते म्हणून लगेच स्वतःचा स्वार्थ साधून फक्त माहेरच्यांसाठी सगळं मागू नका आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला ही सासर आहे सासरच्यासाठी सुद्धा काही